कार आपल्या मंचावर योग संग्राम या ग्रंथाचा परिचय करून देण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पहिल्यांदी कृतज्ञता व्यक्त करतो. काय आहे की शेख मोहम्मद महाराज हा विशेष मुळी अनेकांच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेला आहे. परंतु शेख मोहम्मद महाराज उत्सव कमिटी ट्रस्ट या नावाचा एक ट्रस्ट श्रीगोंद्याला आहे, जिथे शेख मोहम्मद महाराजांची समाधी आहे. त्या ट्रस्टनी मनावर घेतलं आणि शेख मोहम्मद महाराजांचं संपूर्ण वाङ्मय त्यांनी संपादित करून घेतलं. त्याच्यापैकी योग संग्राम हा जो ग्रंथ आहे तो संपादित करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याच्याच बरोबर अभंगवाणी असा जो आम्ही ग्रंथ केला, त्याच्यामध्ये मी आणि युम पठाण सर आम्ही दोघांनी मिळून काम केलं आणि उरलेलं सगळं जे साहित्य होतं ते सगळं साहित्य आणखीन अमृतवाणी या पुस्तकामध्ये आम्ही प्रसिद्ध केलं. शेख मोहम्मद महाराजांचं चरित्र लिहिण्याचाही मला योग आला आणि गंधर्ववेद प्रकाशनाने शेख मोहम्मद महाराजांचं चरित्र माझ्याकडून लिहून घेतलं. त्यानंतर समन्वयी शेख मोहम्मद महाराज असंही एक पुस्तक माझं झालं. शेख मोहम्मद महाराजांच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर आज आपण श्री संत शेख मोहम्मद महाराज श्री गोंदेकर कृत योग संग्राम हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ समाधी योग साधना, राजयोग साधना किंवा ज्याला आपण सोहम सिद्धी साधना प्रक्रिया असं म्हणतो, ती प्रक्रिया उलगडून सांगणारा ग्रंथ आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की श्री ज्ञानेश्वर उत्तरकालीन आणि श्री एकनाथ समकालीन समाधी योगावरील अतिशय महत्वाचा असा हा ग्रंथ हिंदूंसाठी, सुफींसाठी आणि सर्व मुसलमानांसाठी सुद्धा महत्वाचा असा झालेला आहे. हा ग्रंथ शेख मोहम्मदानी 1567 ते 1618 एवढ्या कालावधीमध्ये लिहून पूर्ण केला असावा, अशा तऱ्हेचा निर्णय मी दिलेला आहे. काय त्या ग्रंथाची सुरुवात कधी झाली आणि शेवट कधी झाला याच्याविषयी मतांतर आहे, जी सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतात तशी त्यांच्याही बाबतीमध्ये. आणि शेख मोहम्मद महाराजांनी लिहिलेला हा जो योग संग्राम आहे त्याच्या आवृत्त्यांचा आपण विचार केला तर सुरुवातीपासून आतापर्यंत या ग्रंथाच्या 11 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये वासी बेंद्रे, वागळे, डॉक्टर राचिम ढेरे आणि आता प्रत्यक्ष ट्रस्टचा ऐवज म्हणून प्रसिद्ध केलेला हा योग संग्राम जो आपल्या पुढ्यात मी मांडलेला आहे, तो योग संग्राम हे संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा प्रती म्हणून नोंदवल्या जातात. शेख मोहम्मद महाराजांनी हे जे सगळं केलंय त्याच्यामध्ये त्यांचं इतर साहित्य आहे की नाही, तर इतर साहित्य आहे. ते साहित्य कसं आहे पहा. योग संग्राम हा तर आहेच, पण पवन विजय, निष्कलंक प्रबोध, गायका, मदालसा, 60 संवत्सर, अभंग व स्फुट रचना, हिंदुस्थानी कविता अशी त्यांची एकूण ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथसंपदेच्या नावाकडे जरी आपण पाहिलं तरी हे सगळे ग्रंथ हे योग साधनेच्या संदर्भामध्येच लिहिलेले दिसतात. आणखीन एक त्यांच्या नावावर ग्रंथ आहे, तो आहे ज्ञानसागर, पण तो अजून उपलब्ध नाही अशी स्थिती झालेली आहे. यामध्ये योग संग्राम हा जो ग्रंथ आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. हा योग संग्राम ग्रंथ लिहिणारे हे शेख मोहम्मद महाराज नेमके होते तरी कोण? आष्टी तालुक्यामध्ये एक पुंडी वाहिरे नावाचं गाव आहे आणि तिथली ही शेख मंडळी आहेत असं म्हटलं जातं.
तिथले राजे मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी फुलाई हे धारूरच्या किल्ल्यामध्ये नोकरीला होते. त्याच्यानंतर ते दौलताबादच्या किल्ल्यामध्ये नोकरीला आले आणि तिथे राजे मोहम्मदांचा परिचय जनार्दन स्वामींशी झाला. या राजे मोहम्मद आणि फुलाई यांच्या पोटी संत शेख मोहम्मद महाराज हे रत्न प्रकट झालं. अर्थातच मुस्लिम समाजातल्या असल्यामुळे सुफी संतांचा वावर त्यांच्याकडे असायचा. राजे मोहम्मद हे पण संत वाङ्मयामध्ये आणि एकूण आध्यात्मिक चर्चेमध्ये रस घेणारे होते. त्याचे संस्कार यांच्यावर झाले आणि पुढे राजे मोहम्मदांनी शेख मोहम्मदांना थेट जनार्दन स्वामीपाशी नेलं. पण जनार्दन स्वामी हे चंद्रमभट बोधले यांचे शिष्य होते. तिथे चंद्रभट बोधल्यांची गाठ झाल्यानंतर राजे मोहम्मदांनी त्यांच्या पायावर शेख मोहम्मदांना घातलं. आज या गुरूंचा उल्लेख सुफी संप्रदायाप्रमाणे चांद बोधले असं म्हणून केला जातो. त्यांची समाधी दौलताबादच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. पण हे वास्तविक पाहता चंद्रभट बोधले जनार्दन स्वामींचे शिष्य. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ आणि शेख मोहम्मद हे जनार्दन स्वामींचे गुरुबंधू. हे जे चंद्रभट बोधले होते ते त्यांनी नंतर संबंध दत्त संप्रदायाची धुरा सांभाळली. म्हणजे शेख मोहम्मद महाराजांची गुरु परंपरा पाहिली तर एक अतिशय प्रकांड पंडित, योगी, सद्गुरू अशा पदाला पोचलेले चंद्रभट बोधले यांच्या सान्निध्यात ते आले आणि त्या कुळामध्ये आपण अध्यात्माची चर्चा करतो असं ते म्हणतात. त्यांच्याकडून हा संपूर्ण योग मार्गावरचा जो ग्रंथ लिहिला गेला तो मात्र श्रीगोंद्यामध्ये लिहिला गेला. श्रीगोंद्यामध्ये या शेख मोहम्मदांना आणलं कुणी? शिवछत्रपतींचे जे आजोबा होते मालोजी राजे यांची दौलताबादला शेख मोहम्मदांची गाठ झाली आणि मालोजी राजांनी चक्क त्यांचं शिष्यत्व पत्करलं, सद्गुरूच करून घेतलं त्यांना. आणि मग त्यांच्यासाठी म्हणून एक स्वतंत्र पेठ श्रीगोंद्याला वसवली, ज्याला मकरंद पेठ असं आपण म्हणतो. त्या मकरंद पेठेमध्ये शेख मोहम्मदांना मठ बांधून दिला आणि तिथे शेख मोहम्मद महाराज आणि फुलाई यांचा संसार फुलला. शेख मोहम्मद महाराज आणि फुलाई, चुकून मी फुलाई म्हणालो, शेख मोहम्मद महाराज आणि फातिमा बी, शेख मोहम्मद महाराजांच्या पत्नीचं नाव, यांचा संसार फुलला. या श्रीगोंद्यामध्येच त्यांनी हा योग संग्राम ग्रंथ लिहिला आणि अखेर या श्रीगोंद्यामध्येच त्यांनी स्वतः बांधून घेतलेल्या समाधीस्थळी संजीवन समाधी घेतली. म्हणजे चंद्रभट बोधले यांच्या गुरुकुलामध्ये परंपरेने जनार्दन स्वामींचे बंधू असलेले असे हे योग संग्रामचे लेखक किंवा योग संग्राम ज्यांनी तयार केला असे शेख मोहम्मद महाराज हे एकनाथ महाराजांच्या सान्निध्यात आले. लक्षात घ्या, एकनाथ महाराजांच्या उत्तरकालीन हे म्हटलं असलं तरी एकनाथ महाराजांचा संबंध नाथ भागवत, रामायण, भावार्थ रामायण हे ग्रंथ त्यांनी पाहिलेले आहेत. चंद्रभट बोधल्यांनी त्यांच्याकडून हे वाचून घेतलेले आहेत. एवढंच नव्हे तर चंद्रभट बोधल्यांनी शेख मोहम्मदांकडून वेदोपनिषदांचा अभ्यास, ब्रह्मसूत्रांचा अभ्यास आणि भगवद्गीतेचा अभ्यासही करून घेतलेला आहे. म्हणजे ज्याला आपण प्रस्थानत्रयी म्हणतो त्याचा अभ्यास करून घेतला. अशा कुलामध्ये वाढलेला हा माणूस हा पूर्णतः भागवत संप्रदायाला वाहायला गेला आणि ज्ञानेश्वरांप्रमाणेच आपणही संजीवन समाधी घ्यावी इथपर्यंत तो पोहोचला. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा प्रभाव जसा यांच्यावर आहे तसाच एकनाथी भागवताचाही प्रभाव आहे. आणि या दोन्ही ग्रंथांमध्ये जो योग दुर्ग किंवा दुर्गाची जी कल्पना आहे, किल्ल्याची जी कल्पना आलेली आहे, ती किल्ल्याची कल्पना आलेली आहे आणि तीच कल्पना उचलून तो गड किंवा तो दुर्ग आपण सर करणार आहोत. हा दुर्ग कोणता आहे? तर समाधी योग हा दुर्ग आहे. आणि त्या समाधी योग दुर्गावर आपण मात करणार आहोत, तो जिंकून घेणार आहोत. तो सर्वांना कसा जिंकून घेता येईल या संबंधातला हा पूर्ण मार्गदर्शक अशा प्रकारचा ग्रंथ आहे.
या ग्रंथामध्ये हे जे गडाचं किंवा किल्ल्याचं रूपक आलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गड सर करायला निघालेला आहे तो म्हणजे स्वतःचा आत्मा, आणि तो स्वार झालाय मनाच्या वारूवर, म्हणजे मनाच्या घोड्यावर स्वार झालेला आहे, आणि त्याला जायचंय थेट अद्वैतापर्यंत, जीवनमुक्तीपर्यंत जायचं आहे. या ग्रंथाची रचनाबंध आणि भाषा पाहिली तर ओवी ह्या छंदाचा मुक्तपणे वापर करीत प्रसंग अर्थात अध्याय, म्हणजे यांनी अध्यायाला प्रसंग म्हटलेलं, श्री ज्ञानेश्वरी या भगवद्गीता योगशास्त्रावरील 18 अध्यायातील विषय मांडणीप्रमाणे 18 प्रसंगांचा योग संग्राम असा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. इथे हिंदू, मुस्लिम अर्थात सुफी ग्रंथलेखन परंपरांचे एकत्रित दर्शन कळत नकळत घडते. मात्र हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी आणि भागवताची परंपरा अवलंबितो हे स्पष्ट जाणवतं. मांडणी आणि भाषेचा विचार करता श्री ज्ञानेश्वर, श्री एकनाथ यांच्या ग्रंथ मांडणीप्रमाणे गणेशादी देवता, ओंकार यांना नमन करून, सद्गुरूला वंदन करून प्रसंग लेखनाची सुरुवात करतात. प्रसंगातील विषयाचा निर्देशही होतो. ग्रंथलेखनासाठी पारंपरिक मराठी भाषेचा वापर करीत उर्दू भाषा आणि दखनी भाषेचाही वापर अधूनमधून ते करताना दिसतात. उदाहरणच द्यायचं अर्थ, श्री गणेशाय नमः, जल्दे जलालहू, अल्लाह गनी प्यारा, जय जय जी जयवंत नरा, विश्वव्यापक निज परमेश्वरा रहिमानसाचा, अव्वल समजो एक बिस्मिल्ला, मग सहस्रनामे विश्वव्यापला, बंदगी करो छोडो गलबला, सद्गुरु सेवुनिया. अर्थातच सनातन भारतीय परंपरा आणि सुफी परंपरा यांचा समन्वय संत शेख मोहम्मद साधतात. गुरु सान्निध्यातील आणि ग्रंथ परिशीलनातील भाषा आणि मुस्लिम सुफी परंपरेतील घरातली आणि सहवासात आलेल्या सुफी संतांची भाषा यांचा परिणाम या लेखनावर झालेला आहे. योग संग्राम अर्थात ब्रह्मविद्या योगशास्त्र मांडताना भारतीय परंपरेतील सद्गुरु चंद्रभट बोधले, संत ज्ञानेश्वर यांच्याकडून अवगत झालेली शास्त्रीय परिभाषाच ते वापरतात. उदाहरणार्थ, पूर्व दिशा पाठीशी घेऊन मग चाललो आधारी होऊन, ब्रह्म्यास भेटलो जाऊन स्वाधिष्ठानी. या योग संग्राम समजून घ्यायचा असेल तर आपल्याला 2 भागामध्ये हा योग संग्राम समजून घ्यावा लागतो. काय झालेलं आहे की यातला 1 ते 4 अध्याय आणि 17वा आणि 18वा हे शेवटचे अध्याय, असे 6 प्रसंग मिळून संपूर्ण योगशास्त्र मांडलेलं आहे. पण योगशास्त्र ज्यांना अवगत करून घ्यायचं आहे किंवा ज्यांना साधक व्हायचं आहे, योगी व्हायचं आहे, त्यांना काही पूर्वतयारी करावी लागते. आणि ती पूर्वतयारी कशी करायची याची सगळी मांडणी 5 ते 16 अशा 12 प्रसंगामध्ये त्यांनी मांडलेली आहे. असं या एकूण ग्रंथाचं स्वरूप आहे. आता आपण पहिल्यांदी समाधी साधनेसाठी साधकाने करावयाची तयारी जी 5 ते 16 प्रसंगामध्ये आलेली आहे त्यातला आशय समजावून घेऊ, आणि त्यानंतर दुसऱ्या भागाकडे म्हणजे प्रत्यक्ष समाधी योग जो साधायचा आहे तो या योद्ध्यांनी कसा साधलेला आहे त्याच्याकडे आपण जाऊया. 116 ओव्यांच्या 5व्या प्रसंगात राजयोग शास्त्राचे ज्ञान सद्गुरूंशी एकरूप झाल्याने आपसूक लाभते असे सांगून सद्गुरू आणि सत्शिष्य यांचे ऐक्य साधण्यात अनेक अडथळे असतात याविषयी सावध केले आहे. गुरु पारखून घ्यावा. पाखंडी गुरु किंवा विविध पंथांचे दुराभिमानी गुरु वितंड करतात. संत मोहम्मद आचार्य, संन्यासी, फकीर, मुलाणी, ब्राह्मण यांची गुणवत्ता सुद्धा प्रकट करतात. हे कसं म्हणतात पहा, जैसा 12 वर्षा जन्मला व्याघ्र, तैसी साधू सज्जनांची तुटार, अभक्तास जन्म असंख्यात विस्तार, विष्ठेत जीव जैसे. सुफी सद्गुरूंची आणि सत्शिष्याची गुणवत्ता स्पष्ट करताना ते दृष्टांत देतात. तप्त लोह न्याये तो सद्गुरु जाण,
पाणी जिरे तैसे शिष्याचे लक्षण, ऐसे पाहिजे गुरुसी जिराले पण, तयाना वसत शिष्य. सोहम अनुभव घ्यायचा असेल तर वितंड सोडला पाहिजे, असे सांगून संत शेख मोहम्मद या अध्यायात कुंडलिनी जागृतीची क्रमवार अवस्था ओवी क्रमांक 87 ते 90 मध्ये स्पष्ट करतात. गुरु शिष्यांविषयीच्या गुणदोषांची परखडपणे चर्चा करतात. 14 पंथ आचार्य सोफी खरा, आपल्याच मार्गा म्हणा म्हणवी बरा, आणि का ते निकुंदनी करी तोरा, त्याचे ज्ञान मिथ्या असे. स्वतःच्या पंथाचा तोरा मिरविणे योग्य नाही, असे दुराभिमानी मिथ्या ज्ञान प्रस्तुत करतात. असे सांगून ते म्हणतात, स्वये अंतरी झुंजोन झुंडल्याची कीर्ती, कोठे ऐकिली देखिली नव्हती, हे मज अनसुट संधी गवसली पुरती, स्वये कीर्तोन कीर्ती कीर्तावया. असे स्पष्ट करीत आपण स्वानुभवाने ही चर्चा करीत आहोत, असं शेख मोहम्मद म्हणतात. 121 ओव्यांच्या 6व्या प्रसंगामध्ये सद्गुरूंचा आविष्कार ओंकारातून झाला असे स्पष्ट करीत ओंकाराचा विचार विविध अक्षरे विविध भाषा यातून कसा झाला आहे त्याचे वर्णन करून शब्द ब्रह्माविषयी विवेचन केले आहे. शब्दांचा सदुपयोग करण्याचा प्रबोध येथे केला आहे. ते म्हणतात, ओम गणेशाय नमः, ओम नमोजी अक्षर 52 मातृकाशी, निराकार गवसले सहजेशी, मग आकार मांडिले निरशून्यासी, संस्कार 56 भाषा. शब्द सामर्थ्याबरोबरच मंत्र सामर्थ्याचाही बोध संत शेख मोहम्मद करतात. शब्दशक्ती सद्गुरु कृपेशिवाय ज्ञात होणे शक्य नाही, याकडेही ते लक्ष वेधतात. निज कल्पतरूचे फळ, अपशब्द महादुःखाचे ढिसाळ, शब्द ओंकाराचे स्वये कल्लोळ, शुभ अशुभ वाटती. ते पुढे म्हणतात, शब्द बोलता बंदिखाने फुटती, शब्द बोलता मोकळे ते गुंतती, एका शब्दे ब्रह्मादिक मानवती, घरास येऊन या. याच प्रसंगात प्रकृती पुरुष विषयक चर्चा केली आहे. प्रकृती पुरुषाचे अंगसंगे ऐका, सवेगे विकासल्या अष्टनायिका, त्या सांगतो ऐकावे उन्मेखा, श्रोती ज्ञातेपणे. अखेरी चर्चा करताना नरदेहाचा सदुपयोग करावा, अन्यथा देह वासनेने आयुष्य व्यर्थ जाईल, असे स्पष्ट करून सद्गुरू आणि शब्दांचा सदुपयोग या विषयाने व्याख्यानाची सांगता करतात. 100 ओव्यांच्या 7व्या प्रसंगात निर्गुण भक्तीचे रहस्य अद्वैत मार्गावर अर्थात समाधी साधने, रिद्धी सिद्धी मुक्ती वैकुंठ या कल्पनेमध्ये अडकलेले लोक मुख्य निजरूप विसरतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात, याविषयी चर्चा करून सावध केले आहे. सद्गुरु कृपेने निर्गुणाशी एकरूप होऊन अद्वैत साधनेने अजन्मा व्हावे असा बोध केला आहे. ते म्हणतात, शेख मोहम्मद सांगे ईश्वर सौभाग्य, नवखंड पृथ्वी जयाचा भोग, अनेक 14 भुवनी उपभोग, करुणी अकर्ता माळी, जैसे मळ्याचे रूप करी माळी, मग तो पावे सकल नव्हाळी, तैसे तुझे रूप केली या नव्हाळी, मुक्ती रिद्धी सिद्ध ओंगळती. अद्वैत बोधाने अर्थात समाधी सिद्धीने खरी जीवन मुक्तता मिळते, याविषयी संत शेख मोहम्मद निर्णयच देतात. शेख मोहम्मदी संतोष सद्गुरु गुणे, सत्य स्वामी जेव्हा लागली होती पाने, तेव्हा धावा केला अद्वैत बोधाने, मग झेंडू फुटवून गेला. वैकुंठादी कल्पना रूपी पाने म्हणजे भुजंग यांनी विळखा घातलेला असताना सद्गुरु कृपाने अद्वैत बोध साधना केली, त्यामुळे झेंडू म्हणजे देह फुटून जीवन मुक्त होता येते. 100 ओव्यांच्या 8व्या प्रसंगात संत परंपरेतील संतांप्रमाणे पाखांड खंडन करून आचारबोध केला आहे. निर्गुणाचा सोळेपण विचार घेण्याचा प्रबोध केला आहे. जैसे स्तन चुकोन करडे, अजागळा चोखिती वाडे कोडे, तैसे पंडित झाले असती वेडे, निजबोधा चुकोनिया. कडी अंगठ्या असोनी थोटा, जो पवित्रास दान नेदी करंटा, अनाचरी भजे उन्मत्त खोटा, तो वाचेस न यावे. जो दांभिक करी भजन, तो अद्याप वरी न होय पावन, जैसे कानड्याच्या प्रेता लागून दांभिके गौरविले. सर्व अलंकार करून वेश्या, उन्मत्त अविचारी दाविती कैशा, तैसे दांभिका परियेसा, वित्पत्ती दाऊप आहे. असा परोपरीने दंभस्फोट करून
निर्गुणा तुझे सगुणाकार, मजसी ओवळे न दिसे साचार, बाहिर अभ्यंतर स्वरूप साक्षात्कार, दिसे भासे मी पणाविण. वासना देहा अहंकाराने निर्गुणाला पारखे होतात आणि व्यर्थ सोहळ्या ओळ्याचे प्रदर्शन करीत मिरवतात. हे संत शेख मोहम्मदांनी स्पष्ट करून सांगितले आहे. 109 ओव्यांच्या 9व्या प्रसंगात ईश्वराचे निर्गुणत्व सिद्ध करण्यासाठी ईश्वराचे अनेक लटके दोष चातुर्याने वर्णन केले आहे. त्यासाठी देवाशी लटके भांडणही मांडले आहे. ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या फेऱ्यांचा अर्थ सांगून निर्गुणाची प्रपंच लीला उलगडून दाखवली आहे. सोहम विचार स्पष्ट करताना परमार्थ अर्थात साधनी साधना हा सुदृढ शरीराचा विषय आहे हे स्पष्ट केले आहे. मानवी वर्तनातील अवलक्षणे, सुलक्षणे, व्यभिचार, पातिव्रत्य आणि सुवर्तनाचा विचार मांडला आहे. भेदाभेद निर्गुणा ठाई नसतो हे सांगून वृत्तीने निर्गुण भजनी लागावे असे संत शेख मोहम्मद सुचवतात. ईश्वराचे कौतुकाने दोष दाखविताना ते म्हणतात, मखमालीची पुष्प असती चंदना, तरी तुझे कर्तव्य थोर गा निर्गुणा. समुद्र सांडवता खारेपणा, तरी तुझा इन्साफ. ते पुढे सांगतात, निर्गुणा 14 भुवने तुझ्या कटी, ती भक्ती साठविली या हृदय संपटी. आता हार पत्करी उगा शेवटी, मजली पुरी न पडे तुझी. दक्षिणे सांगताना ते म्हणतात, चतुर म्हणविती आपुले ठाई, स्वहितपणा विण झकले वाई. सच्चिद श्री निर्गुणाचे ठाई, भाव प्रेमे न लाविती. कस्तुरी देखोनी राजाचा भाळा, दुर्बळे लाविला बिब्याचा टिळा. चिडोन डाग पडला कपाळा, बिब्यास दुषू नये. सद्भक्ताची विनवणी मांडताना, मज ऐसे चिंतिले पाविजे ईश्वरा, प्रेम बोधे भजन करीन दातारा. जाळीन अविद्याच्या अनाचारा, सद्गुरु स्वामी सेवून या. 95 ओव्यांच्या 10व्या प्रसंगात भवसागरातील दुःख भोग कसे भोगावे लागतात ते सांगून स्थूल देहाचे उत्पत्ती, स्थिती, लय, पुनर्जन्म आणि गुणदोष यांचे वर्णन केले आहे. यातून सद्गुरु कृपेने कसे तरुण जावे व निर्गुणाशी अद्वैत साधन यावर संत शेख मोहम्मद चर्चा करतात. जैसा एक जंबुक भुंकी करी, अनेक जंबुक भुंकती परोपरी, तैसी मज घालमेल केली थोरी, विषयभूतांनी देवऋषी घुमारे पंचाक्षरी, आपुले स्वहित नेणती अघोरी. ते माझी भूते दैवते केवी दुरी करू शकतील. परंतु सद्गुरूकडूनच समाधी सिद्धीचे निर्गुण अद्वैताचे वचन मिळू शकते असे सांगताना ते सद्गुरुमुखीचे वचन सांगतात. तैसी तुझ मज ऐहिक्य कातणी, संचिते लागली शिष्या शिरोमणी, दहन करीन पातकाच्या खाणी, निमिष न लागता. 109 ओव्यांच्या 11व्या प्रसंगात हळूहळू योग संग्राम ग्रंथाच्या प्रस्तावाकडे एक एक पाऊल टाकतात. वासना देहाच्या नावाने मानव बहकतो, यासाठीच मी योग संग्राम अद्वैत सिद्धिशास्त्र मांडत असल्याचे ते स्पष्ट करतात. वेश्या आणि पतिव्रता यांचा दृष्टांत पिंगळा आख्यानाने देऊन शरीर तव हीन हाडांची मुळी अशी देहाची व्यर्थता सांगून संत शेख मोहम्मद बोध करतात, जैसे जनास योनीचे ध्यान, तैसा जरी आठवे श्रीहरी संपूर्ण, तरी हेळा मात्रे चुके भ्रमण, साधिले अविण साधे. 106 ओव्यांच्या 12वा प्रसंग पूर्णतः पाखांड खंडनासाठी आहे. दुष्ट रूढी परंपरा आणि द्वैत भावाने अनेक शूद्र देवदेवतांची पूजा अर्चा, अज्ञान व त्यापोटी रूढीदास्यात्व यावर संत शेख मोहम्मद प्रहार करतात. सद्गुरु कृपेने अज्ञान नाहीसे होईल असा निर्वाळा देतात. ओवी क्रमांक 27 ते 47 मध्ये प्रत्येक वाराचा वेगळा देव, वेगळी कर्मकांडे अशा पाखांड खंडनात्मक टीका करून ते म्हणतात, मूर्ख नवस करून देवाप्रती, म्हणे आम्हा द्यावी धनधान्य संपत्ती. ऐसेच मूर्ख वेळोवेळा बोलती, उग्र व्रत धरून या. जागर गोंधळादी विधिनाट्यातील दांभिकता, बाजारपणा यावर तडाखे मारीत ते म्हणतात, नासिक सांडोन गंध पुष्पयाती, आवडी जरी श्रवणी घाली जेती, तरी सुगंधे काही न होय तृप्ती मनवासनेची. म्हणून सद्गुरु कृपेने निर्गुण निजरूपाची साधना करून निवांत व्हावे असा प्रबोध संत शेख मोहम्मद करतात. 100 ओव्यांच्या 13व्या प्रसंगात पाखांड खंडन आणि अज्ञानात्मक आचार दंभाचार यावर आणखी प्रहार करीत ब्रह्मज्ञान हेच खरे ज्ञान होय, ते सद्गुरु कृपेने सिद्ध होते, याकडे संत शेख मोहम्मद लक्ष वेधतात. वेदोपनिषदे, शास्त्रे, पुराणे
त्याच ब्रह्माचा शोध घेत आहेत. पंडित सह अहंकाराने बितंड वाजवत आहेत. पाखांड खंडन करताना संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात, एक नग्न मोहनी वस्त्र हरी, श्वापदे नग्न मोहन वरांतरी, वस्त्रेहीन फिरती आघोरी, त्याला साधू म्हणू नये. निखळ ज्ञान साधनेविषयी म्हणत ते म्हणतात, जेव्हा आपण कल्पनेशी मारावे तेव्हाच त्या मरणाला पहावे. सोहम तत्व तैसे ओळखावे निजी मरोनिया. 131 ओव्यांच्या 14व्या प्रसंगात संत शेख मोहम्मद अन्न वस्त्राचे महत्व स्पष्ट करून पाप पुण्याविषयी प्रबोध करतात. अद्वैत प्राप्त झाले की पाप पुण्य असे काहीच राहत नाही याविषयी व्याख्यान करून शेख मोहम्मद या नामाचे अद्वैत तत्वज्ञान या संदर्भाने स्पष्टीकरण करतात. शेख मोहम्मदांचं नाव शेख मोहम्मद कसं आहे याची गंमत या ओव्यांमधून आलेली आहे पहा. 6 अक्षरी शेख मोहम्मद, अक्षरांचा वेगळा सांगेन भेद, तेणे आनंदती सिद्ध साधू भेद, टीका ऐकता. शे म्हणजे सेविले सद्गुरु निधान, ख म्हणजे खळे खळे वेगळे संपूर्ण, भाव धरून प्रेम उन्मन, सोहम तत्व बोधे. म मायारहित जनार्दन, अहंकारा वेगळे लक्षण, त्यास नाही बद्धता जाण, निर्विकार सदा. मागुते म अक्षर आले, मळा वेगळे ब्रह्म कोंदले, म्हणून अक्षर दुणावले स्तवना लागे. अद्वैता वेगळा स्वहिंपणे या लागी, द अक्षर लागले पाहणे, स्तुती वर्णिता कष्टली पुराणे, अहम धरिती तवेळे. त्यातील हम अक्षर अहंकारा वेगळे लक्षण सांगते असे संत शेख मोहम्मद म्हणतात. सद्गुरु कृपा मिळविण्यासाठी रामकृष्ण अवतार घडले आहे असे सांगत स्वतःच्या जन्माचे स्पष्टीकरण त्या संदर्भाने करताना म्हणतात, शेख सय्यद मोहम्मद मोहम्मदी, श्रोते पातले आशीर्वादी, ग्रंथ चालिला निज प्रेमाचा बोधी, जय जयकार वचनी. मोहम्मदी परंपरेत जन्माला येऊनही निज अर्थात परब्रह्म अर्थात अद्वैत सिद्धीसाठी सद्गुरु कृपेने ग्रंथ निरूपण करीत असून श्रोते या सिद्धी करता आशीर्वाद देण्यास आले आहेत असे संत शेख मोहम्मद म्हणतात. 116 ओव्यांच्या 15व्या प्रसंगात संत शेख मोहम्मद योग संग्राम ग्रंथाचा विषय प्रतिपादन करतात. सद्गुरु अद्वैतापर्यंत घेऊन जाण्यास समर्थ आहेत हे स्पष्ट करतात. ज्ञानाची आस असेल तरच सद्गुरु ओळखता येईल. सद्गुरूच्या सान्निध्यात अडीच घटका बसूनच अद्वैत प्रेमबोध होईल याविषयी निरूपण करतात. सद्गुरु सेवेसाठीची शिष्याची मानसिक तयारी ते करून घेतात. संत शेख मोहम्मद गुरु परंपरा सांगताना म्हणतात, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमोजी चांग बोधवे, त्यांनी जाणो पंता अंगीकारले, जाणोबाने एका उपदेशिले दास्यत्व गुणे. अशी श्री चंद्रभट, त्यांचे शिष्य श्री जनार्दन, त्यांचे शिष्य श्री एकनाथ अशी गुरु परंपरा सांगून संत चांग बोधल्याचे कुडी, शेख मोहम्मदी चर्चिला विवेक, ते विवंचनेला संत प्राश्निक आशीर्वाद देते. ज्या चंद्रभटांनी श्री जनार्दन स्वामीपासून शिष्य परंपरा सुरू केली त्याच गुरुकुल परंपरेत शेख मोहम्मद विवेक ज्ञानाची चर्चा करीत आहेत असे सांगून श्री चंद्रभट बोलले, श्री संत शेख मोहम्मद अशी गुरु परंपरा सांग. रवीने देखिले विश्वजनास, जन ओळखोन न देखे भानुस, तैसे साधू जगी उदास, दीक्षा कोणी नेणती. सूर्यप्रकाशाचा दृष्टांत देऊन शिष्य कोणत्या जात धर्म परंपरेचा आहे हे सद्गुरु विचारात घेत नाहीत हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. 114 ओव्यांच्या 16व्या प्रसंगात बद्ध मुक्त, मुक्त बद्ध, नित्य मुक्त या अवस्थांचा परिचय करून देत सद्गुरु कृपेने नित्य मुक्त होण्यासाठी द्वैत पसाऱ्यात केवढा संग्राम मोठ्या शूरत्वाने करावा लागतो हे संत शेख मोहम्मद सांगतात. सोहमचा अनुभव घेण्यासाठी वैराग्य आणि ज्ञान साधना आवश्यक असल्याचे स्पष्ट करून राजयोग साधकाची मानसिक तयारी पूर्ण करून घेतात. अद्वैत बोध सोहम स्तरावर नेणारे संत, ऋषी, कवी यांचे कुळ कोणते हे बोल ठरते. सद्गुरु कृपेने सोहम ज्ञानचर्चा ही अद्वैत साधण्यासाठी आत्मतत्वापर्यंत पोहोचवण्याची सुरुवात असते हे स्पष्ट करून
संग्रामाचे महत्व विशद करतात. आता बद्ध मुक्त तो कसा आणि मुक्त बद्धते परियेसा, सांगेन नित्य मुक्ताची दशा सभे श्रोत्या लागुनी, असे म्हणत 13व्या ओळीपर्यंत व्याख्या स्पष्ट करतात. परब्रह्म ज्ञान सद्गुरु ठाईच असते असे सांगत ते म्हणतात, सहज साधू जाय जेथ, श्रीहरी त्यासवे असे तेथ, हे जनासन भासे नत्य पाषांड बुद्धीने. हे स्पष्ट करतात. संत ज्ञानेश्वरांच्या श्रोतृ गौरवाप्रमाणे श्रोत्यांचा गौरव करून श्रोते योग संग्रामास राजहंसाप्रमाणे विवेकाने सिद्ध होतील असा विश्वास व्यक्त करतात. धन्य संत श्रोत्यांची हेळी होती परमार्थाचे अधिकारी, निरातून क्षीर अंगीकारी राजहंस जैसा. आपण पाखंड खंडन करून श्रोत्यांना डोळस केले असा स्पष्ट उल्लेख ते करतात. ठाई ठाई लोक हटविले, निद्रिस्त ते सावध केले, कुतर्की उन्मत्त बुधाविले, ज्ञान वैराग्य. अशा प्रकारे 5 ते 16 अध्यायात शास्त्र समजावून घेऊन समाधी साधनेसाठीची मानसिक तयारी करून त्यांनी घेतली. आणि आता 1 ते 4 आणि 17 व 18 या 6 प्रसंगात योग संग्राम अर्थात राजयोग साधना शास्त्र किंवा समाधी साधना शास्त्र हे निवेदित करणार आहेत. अर्थातच त्यातले जे 1 ते 4 अध्याय आहेत हे ग्रंथारंभाचे प्रसंग असल्याने श्रोतृ संवादासह मनोभूमिका तयार करण्याचे आणि संग्रामासाठीची पायाभूत मांडणी करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. 100 ओव्यांच्या पहिल्या प्रसंगात गुरु शिष्य संवादात्मकतेतून विषय प्रतिपादन करण्याचा प्रयत्न उपनिषदे आणि श्री संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत त्र्यंबक स्वामी यांची आठवण करून देतात. यात मंगलाचरण, नमन, विषयाचे महत्व, व्याप्ती हे सगळं सांगून विषय प्रतिपादनात मनशक्तीपासून सुरुवात केली आहे. माया जंजाळात गुरफटलेल्या अज्ञानी लोकांना ओंकार स्वरूप आणि योग शास्त्र ज्ञानाची आवश्यकता कशी आहे हे ओम नमः सिद्धम यावर निरूपण करून कृपा, अविद्या, चैतन्य, महदा, निद्रा या मनोविकार शक्तींचे विवेचन केले आहे. म अक्षर मागा सरल्या उपरी पुन्हा सी आरंभिली साचारी, वर्णावया साधकेश्वरी आरंभ केला आता. शीघ्र सिद्धांत ते साधकू, ज्याचे नितरे हा विश्वलोकू, भाव भक्तीचा होय अभिषेकू, चरणी जया. असे म्हणत सी वर स्पष्टीकरण करतात. सी अर्थात सिद्धांत अर्थात ब्रह्मविद्येचा सिद्धांत सद्गुरूंकडून प्राप्त होतो हे सांगून ओम नमः सिद्ध याचे विवेचन केले आहे. हे 65 ओव्यांपर्यंत विस्तारलेले आहे. ज्ञान प्रक्रिया कशी साधावी याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणतात, ज्यासी पडेल गुरुत्व ठावे, तेणे मौन्य चरुनिया राहावे, गंभीरत्वे आचरण करावे या जनामध्ये. प्रत्यक्ष सद्गुरू आपणाशी संवाद करीत ज्ञानदान करीत आहेत हे सांगताना संत शेख मोहम्मद म्हणतात, सद्गुरू म्हणे, शेख मोहम्मद आणिक एक एक पा शब्द प्रारब्ध संचित क्रिया विवाद ज्याच्या होणे. सद्गुरू सांगतात, कृपा, चैतन्य, महदा शक्ती, अविद्या, निंदा, उघडी प्रचिती या दोघी जणी प्रसिद्ध भांडती जाणत निर्लज्जपणे असे सांगून या विकार व मनशक्तीविषयी निरूपण 86 ते 94 ओव्यात त्यांनी केले आहे. 104 ओव्यांच्या दुसऱ्या प्रसंगात गुरु शिष्य संवादातून पंचमहाभूतात्मक ब्रह्मोत्पत्ती कशी झाली याविषयी चर्चा केली आहे. शक्ती, निष्पत्ती, सृष्टीचक्र निमिक्रम, उत्पत्तीची लक्षणे, चतुर्खाणी, जीव, खनिजे जसे विषय स्पष्ट करण्याचा खटाटोप आहे. भक्तियोग आणि सर्वाभूती परमेश्वर हे भक्त प्रल्हाद आख्यानाद्वारे स्पष्ट केले आहे. सद्गुरु कृपेनेच ज्ञानयोग सिद्धी अर्थात ब्रह्मविद्या व ब्रह्मज्ञान प्राप्ती शक्य आहे हे स्पष्ट करून ब्रह्मज्ञान प्राप्तीची तयारी शिष्याठायी होणे आवश्यक असते असं शेख मोहम्मद स्पष्ट करतात. तो साधू जनी भजनी निराशे भजे, म्हणे विश्वलोक मजसी साजे, ते तारा वेगा ईश्वरा उजे या लागी ग्रंथ करी. ग्रंथ निर्मितीचे कारण शिष्याला सर्वात्मक परमेश्वर स्वरूप सिद्धीसाठी सिद्ध करणे हे आहे. पंचमहाभूते सबळ सगुण त्यांचे हे 25 गुण विकारण त्या माझी शक्ती घेती अवतरण कल्पने संगे अशा प्रकारे सृष्टी उत्पत्तीचे पंचीकरण निरूपण केले आहे. साधूचे लक्षण सांगताना ते सांगतात, कृपे संगे साधूचा अवतार, तो हृदयी वागवी ईश्वर, कदा पडो नेदी विसर सोहम बोधाचा.
ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याची प्रक्रिया तुला मी सांगतो असे म्हणत त्याविषयी विचारावे असे स्वतः सुचून संत सांगतात. निद्रा मुरोनी उन्मनी प्रकाश स्वरूपी लय लागे सावकाश ब्रह्मानंदे प्रेमबोधे उल्हास ते पुसपै शिष्यामय. सद्गुरु शिष्यांकडून ब्रह्मविद्या आत्मसात करून घेण्यासाठी निरपेक्ष उत्कट आस असावी लागते असं अपेक्षित ठेवतात. 110 ओव्यांच्या 3ऱ्या प्रसंगात योग साधनेची प्रत्यक्ष स्थिती तपशीलवार वर्णन करून निर्देशिली आहे. परमतत्व हे अविनाशी नित्यसिद्ध आहे. त्याचे वर्णन ज्ञानी परोपरीने करतात. कृपा, चैतन्य, महदा, अविद्या आणि निद्रा या चहुशक्तींसह 5 शक्ती त्या कृपेतून म्हणजे आत्मतत्वातूनच प्रकटतात आणि तेथेच लीन होतात. कृपा आणि अविद्या स्वरूपासह निद्रा यांचा सतत संघर्ष होतो. हा संघर्ष सद्गुरु कृपेने आत्मज्ञान प्राप्त झाले की नाहीसा होतो. अविद्या अर्थात भ्रामक असा संसार प्रपंच म्हणजे द्वैत भाव आत्मज्ञानात्मक अनुभूतीत विरून जातो. कृष्णासह दशावतारांचा खेळ हा अद्वैत भावना किंवा अद्वैत संवेदना अर्थात अनुभूती सिद्ध करण्यासाठीच आहे असे निरूपण शिष्यासाठी केले आहे. योग साधनेची स्थिती सांगताना सद्गुरू सांगतात, आता बगासनी बैसावे शुद्ध देवडा देऊनी ओढिया नागबंध मग दृढासनास व्हावे शुद्ध मणिचक्रपुरी. याप्रमाणे योगासन सिद्धीसाठी पुढील काही ओव्यात योग साधनेत कोणते अनुभव येतील याचे जवळपास 20 ओव्यांमध्ये वर्णन केलेले आहे. योग साधनेविषयी सत्शिष्याने शंका विचाराव्यात आणि सद्गुरूने सांगाव्यात अशा प्रकारे निरूपण करीत आज्ञा दिधरी तुझं मूळ उत्तरे जे जे करशील ते दिसेल बरे माय बाते उद्धरून निज अक्षरे अनुसंधाना पाते असे आश्वासन सद्गुरू देतात. शिष्य आत्मज्ञानाविषयी शंका विचारतात. गुरु तुम्हा पे आलो कवण्या गती हे सांगावे जी अविनाश मूर्ती तेने फिटेल पै माझी भ्रांती उमज म्हणूया. पुढील निरूपणात सद्गुरू संचित आणि प्रक्रियेचे निरूपण करतात. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर लौकिकातील वर्तन कसे होते याचे वर्णन करताना संत सांगतात, आत्मविज्ञान कृपेचे आभास माझे दुष्ट बोलणे अविद्येचे मूर्ख ऋषे शास्त्रज्ञाने महदेचे वर्तच असे प्रसिद्धपणे जनी. अनुसंधान साध्यतेचे वर्णन केवड्याचा दृष्टांत देऊन ते करतात. आता अनुसंधान केतकीच्या झाडा जो सिद्ध निपजला केवडा तो सुगंध कृपेचा निवाळा काटे ते अविद्येचे. प्रपंच आणि अनुसंधान यातील प्रक्रिया रूपकात्मकतेने समजावून सांगताना कृपाशक्ती चैतन्याची होय माता चैतन्या महदेची माया लागे तत्वता अविद्या महदेची ही असुता अंग लगे अंग सगे. ब्रह्मज्ञान योग स्थितीविषयी निरूपण करून संत शेख मोहम्मद प्रत्यक्ष समाधी साधनेकडे सत्शिष्याला घेऊन जात आहेत. 103 ओव्यांच्या 4थ्या प्रसंगात आत्म्याचा विसर पडून शक्ती षड्रिपूंच्या जाळ्यात अडकून आत्मस्वरूपाला पारख्या होतात. आत्मस्वरूप ज्ञानाच्या अनुसंधानासाठी सद्गुरूला शरण जावे. सद्गुरूने सत्शिष्य ओळखूनच उपदेश करावा. साधकाने सिद्धींच्या मोहात अडकता कामा नये. नवविद्या निस्सीम अनन्य भक्तीला आणि सद्गुरूला शरण जातो. नवविधा अशा निस्सीम आणि अनन्य भक्तीला सद्गुरूला शरण जातो तोच खरा शिष्य. असा शिष्यच सद्गुरू स्वरूप होतो. अशा विषयांची चर्चा या प्रसंगात करून 17वा अध्यायातील प्रत्यक्ष योग संग्रामासाठी शिष्याला सिद्ध केले आहे. षड्रिपूंच्या जाळ्यात न अडकता अशुचे शरीरी शुच आचरावे निज नामाते हृदयी धरावे जैसा बुधला विकला घृताच्या नावे अशुच असता असे आत्मरूप आठवावे. सत्शिष्य ओळखावा असे म्हणताना सद्भाविक चित्त मनाचे उदार ईश्वरी भक्ती निश्चय मन निर्धार निकट बौद्धिक हृदयी गंगानीर ऐसे शिष्य अंगीकारावे. जे उदास निस्संग दृढ गंभीर संकल्प विकल्पाचा केला केर आत्मतत्वाचा पुसती विचार ते वाटे करी मुक्तीचे. काया वाचा मन सर्व स्नेशी भाव चित्त वाहती सद्गुरुशी स्वये तरकिले इतर देवी देवतांशी एवं सच्चित शेतवे. अशा तऱ्हेनं पहिले 4 अध्याय हे एक प्रकारे या संबंध योग संग्रामाचा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी कसं सिद्ध व्हावं. आता प्रत्यक्ष संग्रामाला एखाद्या शिष्याने कसं सिद्ध व्हावं हे त्यांनी आपल्या जवळ सांगितलं. आता जे पुढचे 2 अध्याय आहेत
त्यामध्ये प्रत्यक्ष योग संग्राम कसा होतो, कशा कशा पद्धतीने एक एक पायरी तो पुढे चढत जातो आणि शेवट समाधीपर्यंत पोहोचतो, याचं वर्णन मोठं अनोख्या पद्धतीने इथे आपल्याला पाहायला मिळतं. 240 ओव्यांच्या 17व्या प्रसंगात संत शेख मोहम्मद महाराजांनी सर्व जणांसाठी ब्रह्मविद्या, सोहम सिद्धी योग, समाधी योग, राजयोग किंवा अद्वैत सिद्धी योग म्हणून ओळखला जाणारा आत्मसंयम योग उलगडून सांगितला आहे. आसने, आधार चक्रे, नाडी विज्ञान, प्राणायाम यासह समाधीपर्यंत येताना, प्रत्यक्ष अद्वैत अनुभूतीपर्यंत पोहोचताना आत्मा, मन, लिंगदेह त्यातील विविध त्रिकुटे, गुणात्मकता, भावना, वासना, कल्पना, इच्छा, रिद्धी सिद्धी आदी गोष्टी स्पष्ट करून लिंगदेहाच्या मायापाशात वासना देहत्वामुळे आत्मा व मन यांना या सर्वांशी कोणत्या प्रकारे युद्ध करावे लागते हे सांगितले आहे. त्यांच्यावर विजय मिळून मन आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा यांचे अद्वैत घडविण्यासाठी योग संग्राम करावा लागतो हे स्पष्ट केले आहे. मनाच्या अश्वावर स्वार होऊन आत्म्याला परमात्म तत्वाचा वेध घ्यावा लागतो, त्याचे वर्णन केले आहे. राजयोगाची साधना करताना या प्रसंगाचा सूक्ष्म अभ्यास संत शेख मोहम्मदांना सद्गुरू म्हणून स्वीकारूनच करावा लागेल. संग्राम या प्रसंगाचे सांगरूप घेऊन आत्मा हा युद्धा आणि मन हा तेजिया, तेजिया म्हणजे घोडा, शरीर हे क्षेत्र, त्यातील देहिक वासना, भावना इत्यादी गुण या सर्व सैन्य दलाशी संग्राम करावा लागणार. श्री ज्ञानेश्वरांच्या आणि एकनाथांच्या दुर्ग कल्पनेशी या सांगरूपकाचे साम्य दाखवता येते. द्वैत आणि अद्वैताचा संबंध स्पष्ट करताना शेख मोहम्मद म्हणतात, अद्वैतापासून द्वैत भासे, जैसे रवीपासून बिंब प्रकाशे, वेगळीक नाही दोहीस मूळ एकपणे. पाहता परतलीये दृष्टी, द्वैत अद्वैताचे पाठी, भिन्नत्व दिसे सृष्टी कल्पने संगे, असे स्पष्ट करतात. याचा ठाईच अनुभव घेऊन जीवन मुक्त होण्यासाठी हा संग्राम करायचा आहे. हे सद्गुरु कृपेने साध्य होईल. मही म्हणजे पृथ्वी असा देह, मही कडासन सबळ, 14 भुवने धरिले स्थूळ, अंतरी संग्राम मांडिला प्रबळ, सावध शोधे पर्यंत. येथून समाधी साधना शास्त्र सांगायला सुरुवात झाली आहे. मन मग पद्मासना पुढे वज्रासन दिले देवडे, सिद्धासन साधिले गाढे, योग संग्रामा लागे. अहंकाराचा वध करून मग तेथूनही निघालो, पुढे अनुहाता प्रवेशलो, जाऊन ईश्वरास भेटलो सात्विकपणे. झालो गिळून जालेपणास, ठाव नाही जीवशिवास, याती नावाचाही ऱ्हास, श्रद्धा बाणल्या. वात पित्त कफावर मात करून षड्रिपूंचा नाश करून जेव्हा हे मन चढे त्रिवेणी, तेव्हा सहज समाधी बैसे दोषणी. जिकडे पाहे तिकडे स्वरूपा वाचुनी दुजे अनु ना भासे. मग बाहीज अंतरी निज, दिसे भासे ब्रह्म बीज. सहज समाधी लागे सहजी सहज, चहू अवस्थान माझी. अशी समग्र प्रक्रिया स्पष्ट करताना ते म्हणतात, ऐशी अष्टदळाची झडती म्हणजे अष्टांग योग साधनाची झडती, सांगितली विज्ञान युक्ती, याहून सांगतो उघड प्रचिती, परी संत कोपती माते. कारण ह्यातली गुह्य गोष्ट ही सद्गुरूकडूनच शिकून घ्यायची असते, ती शब्दात मांडता येत नाही. निकराचे युद्ध योद्धा कसे करीत आहे त्याचे सांगरूपात्मक वर्णन करताना, शीघ्र करी घेतली हेतू कमान, अद्वैत ध्येय रूपी धनुष्य हातात घेतलं, तेजियावरी आत्मा राऊत दिधान, ओढी विरक्तीचे तीर जाण, विवेक सोडिताच, असे सांगतात. मग अहंकार मागे मुरडला, येऊन हृदयस्थळी उतरला, महा अविचारे खांद बांधला आत्मानाथाशी. समस्तांचा राजा अहंकार, तो पाडीला मुदल धूर, मग येरांचा झाला केर, ठाईच्या ठाई रगडून या. मग ईश्वर आनंदला, म्हणे आत्मा यशवंत झाला, आमचा मुहूर्त फळासी आला आनंद रूपे. पुढील 50वर ओव्यात अहंकाराचे स्वरूप विशद केले आहे. रामकथेचे उदाहरण देऊन समाधी योगाचे कथात्मक निरूपण केले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शेख मोहम्मद हे सुफी कुटुंबामधून इकडे चंद्रमठ बोधांकडे म्हणजे वैदिक परंपरेमध्ये आले, पण त्यांना रामतत्वाचे आगमशास्त्र माहित होते आणि त्या आगमशास्त्राचा ते अनुसार करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे.
शेवटच्या अगदी योग संग्रामच्या शेवटच्या ओळीमध्ये रामतत्वाकार आपण झालेलो आहोत हे ते स्पष्ट करतात. म्हणून रामकथा त्यांच्या याच्यामध्ये जी येते ती फार महत्वाची आहे. आणि ते त्या इथे स्पष्टही करून सांगतो की राम नव्हे दाशरथी, राम तत्व जाण. रामकथेचे उदाहरण देऊन समाधी योगाचे कथात्मक निरूपण केले आहे. रिद्धी सिद्धी विषयी भाष्य केले आहे. आणि अकल्पना वही सिद्धी ओळखता अष्टमसिद्धी तोंडावर येऊन आरबा विज्ञान विधी केला आत्मनाथ. नाही रिद्धी सिद्धीच कारण मुळारंभ जितावयाचे सूचन. रिद्धी सिद्धी अडकायचं नाही, मुळारंभ जितावयाचे सूचन. त्रिकुटी तीन वाटा जाण मीन घाटे रिघ केली. मुळाकडे मीन घाटे म्हणजे मुळाच्या दिशेने आम्ही रिघ केली, निघालो. रिद्धी सिद्धीवर मात करून पुढचा प्रवास केला. अहंता ममता सारे पराभूत केले. ऐसे क्षेत्र केले शरीरास आत्म्या राऊता आले यश. आता गड घ्यावयाचा सायास आरंभिला. मनरूपी घोडा या संग्रामात आता दमलेला आहे, गडापर्यंत आलाय, तिथे दमलाय हे जाणून त्याला तेथे स्थानबंद केले. म्हणजे आता मनाच्याही पलीकडे मनच आत्मरूप झालं, मनुस्वरूप निर्माण झालं. 32 पळे 21 दिवस ठाणबंदी बांधिले तेजी अस. सुख वाटले राऊता तेजी असा. कंटाळा सांडियेला. आता आत्मा उन्मनस्क झाला. मन देखील आत्मस्वरूप झाले. निम तंग करुनी निज ओढीला मागुता आत्मा तेजिया स्वार झाला. उद्भगंड न्याहाळू लागला विहंगम तेजी. आता विहंगम दिशेने निघाला. मनोस्वरूपाने परमात्म्याचा वेध घेतला, उन्मन झाला, अद्वैत स्थितीपर्यंत पोहोचला. येतपर्यंत 17व्या अध्यायामध्ये हा गड शेवटी कसा जिंकत तो योद्धा गेलेला आहे हे सांगून नंतर 327 ओव्यांच्या 18वा प्रसंग येतो. हा जो योग संग्रामचा 18वा प्रसंग आहे हा ग्रंथाचा कळसाध्याय. समाधी योगापर्यंतचा संग्राम केल्यावर अमनस्क अशी आत्मावस्था, मनोस्वरूपावस्था परमात्मपदी अद्वैत झाली. त्यावेळी अवघे विश्व आपल्यात सामावून आपणच संपूर्ण विश्व झालो आहोत याचा अनुभव येऊन ब्रह्मानंदात विदेहीपणाने निमग्न झाल्याचे प्रतिपादन केले आहे. विदेही होऊन ब्रह्मानंद भोगावा लागतो. ही कठीण प्रक्रिया निश्चिम, दृढ, अनन्य भक्तीने साध्य होऊ शकते. सत्संगाने हे घडते. त्यासाठी सद्गुरु सेवा अपरिहार्य. सद्गुरु सेवा करता सद्गुरूच व्हावे लागते. भक्तीसाठी भागवत संतांचा मार्ग स्वीकारला आहे. अजन्मा होऊन अमरत्वाने वैकुंठ मुख परमात्म कृपेने भोगता येते. कलियुगाची दुरिते, प्रलय, महाप्रलय, पुन्हा सृष्टी निर्माण आदी विषय कथात्मकतेने ते चर्चिले आहेत. प्रत्यक्ष परमानंद स्वरूप असा हा 18वा प्रसंग असे स्पष्ट केले आहे. मनाचे सामर्थ्य व्यक्त करताना संत शेख मोहम्मद म्हणतात, अरे मना चतुरा, एकास दाविल्या 84चा फेरा, एकास नेले मुक्तीच्या द्वारा, दोहीकडे खेळसी तिळाचा बुरा. मन देहाच्या अधीन गेलं तर 84 लक्ष योनीमधून फिरत बसावं लागेल. आणि मन जर आत्म्याच्या अधीन गेलं तर जीवनमुक्त होता येईल. म्हणूनच जोवरी मन आले नाही हाती, तोवरी काही करू नये वित्पत्ती. मन दगा देईल अंती, केले कष्ट दवडील वाया. असा इशारा पण दिला. सद्गुरु कृपेने राजयोग साधावा म्हणजे अध, ऊर्ध्व, मर्ध्व, शून्य गुरुलक्षणी लाधले निरांजन, निरंजनी ब्रह्म संपूर्ण सामावले असा अनुभव येतो. या समाधी अवस्थेत समाधीच बैसलो ना उभा, शुभ अशुभ नाही मजगा, सहजात सहजाची शोभा, सोहम तत्वे प्रकाश. एकदा सोहम तत्वापर्यंत सोहम तत्व आपल्या ठाई प्रकाशलं की मग सगळे भेद, सगळी भौतिक सृष्टीच विरून जाते. जेथे भक्ती तेथे श्रीहरी असा अनुभव घडतोच. यावर निरूपण करताना कुरकोट मुनींच्या आश्रमात पुंडलिकाला झालेल्या बोधाची कथा सांगून साधूची निंदा सांडून सत्संग साधावा म्हणजे सहजच उद्धार होतो याविषयी बोध केला. भक्तीचे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होते, अर्थात अद्वैत साधता येते. म्हणूनच जाती कुळ यांची बाधा भक्ती ठाई नसे. तैसा निजभक्त भलतिया यातीचा, संचित गुरुत्वे आला झाला ईश्वराचा, दोष त्याच्या याती कुळाचा आठव करू नये. नाग, अघोरी, विंचू, माशी यांची उदाहरणे देऊन उपजत प्रवृत्तीच्या आहारी वासना देह जातो
आणि त्याला राजयोग साधता येत नाही हे स्पष्ट करून अभक्ताची लक्षणे पुन्हा स्मरण करून दिली आहे. त्याकरता भक्तीने राजयोग कसा साधावा याविषयी व्याख्यान करताना शुद्ध वैराग्ये करावी कथा, सांडोनिया द्वैत तांभिक वार्ता, समस्त सभे श्रोत्यांची व्यथा, हरेल तेने परियेथा. राजयोगी होण्यासाठी चंचलपण सांडावे लागते, यावर विस्तृत आख्यान करून एकचित्त बैसावे कथेशी, जैसे लय ध्यान त्या बकासी, देढळे तो मच्छाशी उचलून घेतो, असा निर्वाळा देत रामायण महाभारतातील कथा निवेदन करीत एकचित्त एक लक्ष असावे असा प्रबोध केला आहे. कलियुगात घडणाऱ्या दुष्ट गोष्टींची उजळणी करून प्रलयाचे भाकीत केले आहे. आता ह्या प्रलयाचे भाकीत कसं केलंय? कोणता दिवस असेल प्रलयाचा? शनिवारचा दिवस अवधारा. सायंकाळी सुटेल उत्तरामुखे वारा, तेणे इंद्र चंद्र नवलक्ष तारा, पर्वत प्रलय धावती, असा प्रलय घडेल असं त्यांनी भाकीत केलंय. या कलियुगातही सद्भक्ताला मग परमात्मा बोलेल सगुण वचन, म्या तुम्हास केले वैकुंठ भुवन, तेथे तुम्ही राहावे नाही मरण युगानुयुग. योग संग्रामामध्ये शेवटची ही जी सूचना ही फार महत्वाची आहे, की जो सिद्ध योगी झाला, ज्याचा समाधी योग सिद्ध झाला, त्याचा राजयोग सिद्ध झाला, जो सोहम पदाला पोहोचला, त्याला युगांचं प्रलयांचं बंधन नाही. परमात्मा बोलेल सगुण वचन, म्या तुम्हास केले वैकुंठ भुवन, असे लोक वैकुंठासच जातात, म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात जातात, परमेश्वराच्या ठाईच लीन होतात. तेथे तुम्ही राहावे मरण युगायुगी, नाही मरण, युगायुगात त्याला मरण नाही, असे योग्याला संत शेख मोहम्मद आश्वासित करतात. समाधी स्थितीवर युगांचा आणि प्रलयाचाही परिणाम होत नाही हे स्पष्टपणाने सांगतात. नंतर आपण केलेल्या व्याख्यानाविषयी संत शेख मोहम्मद म्हणतात, स्वय बोलिलो नाही कुशलवाणी, तुम्ही श्रोते वक्ते कुशल ज्ञानी. हा ग्रंथ ऐकावा निज श्रवणी चर्चा विवेकी. अशा तऱ्हेने या ठिकाणी सरळ सहज आपल्याला ज्ञानेश्वरांची आठवण येते. ओवी क्रमांक 315 ते 317 मध्ये पहिल्या 5 अध्यायांची अवतरणिका देऊन श्रावण शुद्ध प्रतिपदेला ग्रंथलेखन सुरू केले असे सांगून पौर्णिमेला ग्रंथ समाप्ती केली असे 318 ते 321 या ओव्यात स्पष्ट केले आहे. नंतर 18व्या अध्यायाची महती वर्णन केलेली आहे. ही महती काय आहे पहा. ऐसा विश्रांतीचा संपूर्ण सागर, आत्माराम अविनाश दिगंबर, योगी जपताती निरंतर 18वा अविनाशू. अविनाश होण्यासाठी 18व्या अध्यायाचं परिशीलन करावं. 18व्या अध्यायातील आशय समजून घ्यावा, त्यातलं ज्ञान ग्रहण करावं. ऐसा ब्रह्मांड नायक आदिपुरुष, ब्रह्मरसाचा आत्मकळस, ऐसा तो महातेजाचा प्रकाश, योगिया हृदयी वसतसे. येथे कैचा 12 16 नवरस, इथे आत्माराम स्वयंप्रकाश, इथे प्रत्यक्ष स्वयंप्रकाशी होतो आत्माराम, म्हणजे आत्मा स्वयंप्रकाशी होतो. म्हणजे काय होतो? सय्यद महम्मदी सावकाश, राम चिन्हाकार असे तो रामच होतो. हीच पूर्ण सिद्धी आहे. इथे पूर्ण सिद्ध झालेला आहे हा योग. अशा तऱ्हेने संपूर्ण तो गड त्यांनी सर केलेला आहे. शेवटी गड सर करताना घोड्याचं म्हणजे साधनाचा सुद्धा उपयोग होत नाही, तो स्वतःच करावा लागतो. म्हणून त्या घोड्याला पायथ्याशी ठाणबंद करून स्वतः आत्मा परमात्म्यात विलीन झाला. अशी समाधी अवस्था, उन्मन अवस्था, एवढंच नव्हे तर जीवनमुक्त अवस्था कशी प्रकट होऊ शकते याची संपूर्ण प्रक्रिया या संबंध 18 अध्यायामध्ये शेख मोहम्मदांनी मांडलेली. संत शेख मोहम्मद समाधी योग शास्त्र मांडताना साधकाला कराव्या लागणाऱ्या खडतर आणि निकराचा मानसिक आणि शारीरिक स्तरावरील संग्रामाचे वर्णन करतात. योग संग्राम हा स्वानुभव संपादन करीत अखेर श्रीगोंदा येथे मालोजीराजे भोसले यांनी इनाम व बांधून दिलेल्या मकरंद पेठ येथील मठात स्वतः समाधी स्थळाची रचना करून संजीवन सदा समाधी त्यांनी सिद्ध केली. शेख मोहम्मदांचे कार्यक्षेत्र आणि समाधी स्थान श्रीगोंदा, अहमदनगर, महाराष्ट्र येथे आहे. तर आष्टी तालुका, जिल्हा बीड
त्यातील वाहिरे तालुक्यामध्ये आलमगीर औरंगजेबाकडून मिळालेली इनामे जमीन घराण्याच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी विनियोगित केलेली आहे. आजही श्रीगोंद्यामध्ये या योग संग्रामाची पारायण होतात, पण नुसती पारायण होत नाही, तर काही काही लोकांनी तर ही साधना या ग्रंथानुसार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे आजही काही सद्गुरू भेटतात, पण सद्गुरू शिवाय संपूर्ण समाधी योगाची साधना करता येत नाही. शेख मोहम्मद महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की शेख मोहम्मद महाराज योग संग्राम लिहून नुसते थांबले नाही, तर या योग संग्रामाच्या निमित्ताने प्रत्यक्ष तुकाराम महाराज, रामदास स्वामी यांच्याशी ते चर्चा करत असत, जयराम स्वामी यांच्याशी चर्चा करत असत. ही चर्चा कुठे चालायची याचं दालन सुद्धा आज श्रीगोंद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचे समकालीन असे जे काही निर्णय साधू पुरुष होते हे त्यांच्या भोवती असायचे, आणि त्यामुळे तिथे आजही शेख मोहम्मद महाराज साक्षात्काराच्या स्वरूपामध्ये अनेकांना दर्शन देतात. इथली जी यात्रा असते ती खूप मोठी यात्रा भरते, लक्षावधी रुपयांची घडामोड त्याच्यामध्ये होते. आणि त्यांची आता का अलीकडे दिंडी पण जायला लागली आहे, ती पंढरपूरलाही जाते आणि आळंदीलाही जाते. अशा तऱ्हेने त्यांची यात्रा ज्याला आपण वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये निघालेली आहे. वास्तविक पाहता आपण योग संग्रामचं स्वरूप पाहिलं आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रभाव आपल्याला जाणवला आणि चंद्रमभट बोधल्याचा प्रभाव जाणवला, तर सरळ सरळ सिद्ध संप्रदायाशी, नाथ संप्रदायाशी, दत्त संप्रदायाशी या संत स्वामी समर्थांचा नक्कीच संबंध, अनुबंध आपल्याला मांडता येतो. आणि म्हणून यातल्या काही ओव्यांचा तर थेट संबंध आपल्याला त्र्यंबक स्वामींच्या बालावबोध मध्ये दिसतो, रामदास स्वामींच्या दासबोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसऱ्या बाजूला जे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे, त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनाच्या मंडपाला आग लागलेली असताना यांनी लोककल्याणासाठी सिद्धीचा प्रसंगी कसा वापर करावा लागतो, नुसते हात चोळून त्यांनी ती श्रीगोंद्यातून तिथली आग बुझवली. अशा प्रकारचा हा सिद्ध संत योगी आणि प्रत्यक्ष ज्याला आपण जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे, तरी देखील लोक कल्याणासाठी तो सूक्ष्म रूपाने आजही वावरतोय. अशा प्रकारचे हे श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ आपण पाहिला. हा ग्रंथ एकदम एक बसणी लिहिलेला नाही, हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्याविषयी चर्चा करत असताना असं लक्षात येतं की त्यांनी जसजसं सुचत तसे प्रसंग लिहून ठेवले असावेत आणि नंतर त्याची जुळणी एकत्रित केली असावी आणि मग तो संपूर्ण केला असावा. अशा तऱ्हेनं हा योग संग्राम ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. डॉक्टर भीमा मोजळे नावाचे एक चांगले आता हल्ली व्यावसायिक आहेत, ते काही प्राध्यापक वगैरे झाले नाहीत, पण त्यांनी ते श्रीगोंद्याचे, त्यांनी माझ्याकडे आल्यानंतर असं म्हटलं की मला याच्यामध्ये पीएचडी करायची. आणि त्यावेळी अनेकांनी असा आक्षेप घेतला की शेख मोहम्मद महाराज हे काय पीएचडीचा विषय होऊ शकतो, त्यांचा ऐवज तरी तेवढा आहे का. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर आम्ही हट्टाग्रहाने शेख मोहम्मद महाराजांवर पीएचडीचा ग्रंथ सिद्ध केला. डॉक्टर भीमा मोजळे यांना पुणे विद्यापीठाची शेख मोहम्मदांच्या समग्र साहित्यावरची पीएचडी सुद्धा प्राप्त झाली. आपण मला आपल्या या व्याख्यानमालेमध्ये शेख मोहम्मदांच्या योग संग्रामाचा परिचय करून देण्याची संधी दिली, याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.